नमस्कार. कसे आहात मंडळींनो? गणपती बाप्पाचं आगमन झालेलं आहे. तुम्हाला खूप खूप ह्या गणेशोत्सवाच्या शुभेच्छा. गणपतीच्या बऱ्याच गोष्टी तुम्हाला सगळ्या माहीत असतील, पण आज मी एक अशी कथा सांगणार आहे की गणपती बाप्पाचं वाहन मूषकच का? आता इंद्राच्या दरबारामध्ये क्रौंच नावाचा एक गंधर्व होता. गंधर्व असून सुद्धा अतिशय माजोरडा उर्मट असा होता. आणि एकदा त्यांनी काय केलं की वामदेव ऋषी ध्यानस्थ बसलेले असताना आणि तो समोरून निघाला, त्याची लाथ त्यांना लागली, त्यांना लाथाडून तो पुढे गेला, पण त्यांनी क्षमा मागितली नाही. त्यामुळे ते खूप चिडले आणि त्यांनी शाप दिला की तू इथं राहण्याच्या लायकीचाच नाही, जा पृथ्वीवर जा आणि उंदीर होऊन राहा. आता हा पृथ्वीवर तर गेला, पण मूळ स्वभाव जाईना, याप्रमाणे हा पाराशर ऋषींच्या आश्रमात गेला आणि तिथे ह्याने हैदोस घालायला परत सुरुवात केली. डबे पाडायचे, अन्नधान्याची नासाडी करायची वगैरे वगैरे. पाराशर ऋषी अतिशय बिचारे त्रासून गेले. त्यांनी गणपती बाप्पाला शरण गेले आणि म्हणे, बाप्पा आता तूच वाचव मला ह्या उंदरापासून. मग गणपती बाप्पांनी म्हटलं की ठीक आहे, आणि तो तर सुखकर्ताच आहे आणि सगळ्यांची दुःख दूर करणारा. त्यांनी फास टाकला आणि त्या दोरामध्ये त्या उंदराची मान अडकली आणि मग त्याला कुठे इकडे तिकडे जाता येईना मंडळी. आणि मग तो गयावया करायला लागला, मला सोडा, मला सोडा, मला सोडा, मला सोडा. गणपती बाप्पा म्हणे, ठीक आहे, मी सोडीन, करीन तुझ्यावर दया, पण तू माझं वाहन व्हायचं. म्हणे, ठीक आहे, होईन मी तुमचं वाहन. आणि गणपती बाप्पाने त्याला आपलं वाहन करून घेतलं. त्याच्यावर स्वार झाल्याबरोबर हा परत ओरडायला लागला, कारण ह्यांचं वजन गणपती बाप्पाचं त्याला पेलवेना. नाही 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 नाही, मला वजन पेलवत नाही, अहो नाही 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 नाही, उतरा उतरा माझ्या अंगावर. तेव्हा गणपती बाप्पाने आपलं वजन कमी करून घेतलं आणि त्यानंतर कायम आजपर्यंत गणपती बाप्पाचं वाहन मूषक आहे. आपण गणपती बाप्पाला जेव्हा मोदकाचा प्रसाद दाखवतो, 21 मोदकांचा, त्यावेळेला मूषकालासुद्धा एक मोदक ठेवतो. मंडळी, पुन्हा भेटूया. बोला गणपती बाप्पा मोरया.